प्रशांत महाराज खानापूरकर यांच्या द्वारकाधाम दर्शन यात्रा, भागवत कथा व गुजरात पर्यटन भाविकासाठी ठरते पर्वणी. सेलू तालुक्यातील मोरेगाव वालूर या 12 किलोमीटर रस्त्यापैकी मोरेगाव ते वालूर दरम्यान रस्त्याचे काम अत्यंत मंद गतीने आणि निकृष्ट पद्धतीने होत आहे. या कामाची सार्वजनिक बांधकाम विभाग सेलू यांनी तात्काळ दखल घेऊन काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मोरेगाव, साळेगाव व खेरडा या गावाच्या नागरिकाच्या वतीने सोमवार 11 मे रोजी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मोरेगाव ते वालूर या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट पद्धतीने होत आहे. बांधकाम विभाग सेलू असल्या गुत्तेदाराच्या कामाकडे का दुर्लक्ष करते, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. हा रस्ता गेल्या अनेक महिन्यापासून संबंधित गुत्तेदारांनी खोदून ठेवला आहे व याच्या अनेक ठिकाणी कामही अर्धवट सोडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर धुळीचे आणि खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या धुळीमुळे आणि खड्ड्यामुळे अनेक अपघात होऊन लोक जखमी झाले आहेत, तर काहींना कायमच्या अपंगत्व आले आहे. या रस्त्यावरून वाहनधारकांना वाहन चालविणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. मे महिना अर्ध्यावर आला तर जूनपासून पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहे. या रस्त्याचे काम अजूनही अर्धवटच आहे. तात्काळ या रस्त्याचे काम करण्यात आले नाही तर हातनूर, साळेगाव, खेरडा या गावातील नागरिकांच्या वतीने 19 मे पासून मोरेगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर जयसिंग शेळके, सतीश काकडे, दत्ता आंधळे, डॉक्टर विश्वास शेळके, सुभाष काकडे, डॉक्टर संतोष काकडे, रमेश काकडे, शिवाजी आकात, महेंद्र गाडे, शिवाजी शेळके, नागेश आंधळे, कल्याण शेळके, मुन्ना आंधळे, माणिक शेळके, नामदेव बानाईत, राहुल काकडे, नारायण गाडे, मारुती राऊत, सुभाष गाडे, गणेश आंधळे, राहुल ठाकरे, सचिन राऊत, सुनील पुरी, रामप्रसाद बोराडे, अंकुश खंदारे, दत्ता रोकडे, विकास सहजराव, कल्याण शेळके, जगन्नाथ राऊत, शेख अन्सर, नागनाथ ठाकरे, विकास सहजराव, सुनील काकडे, विक्रम आंधळे, राजेश राऊत, प्रकाश गायके आदी जण उपस्थित होते.